चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे काही लोक गेले होते. आंदोलनामध्ये, प्रोटेस्टमध्ये पोलिसांनी इनह्युमन प्रोटेस्ट करणाऱ्या मुलांवर लाठीचार्ज केलाय. जे लोक पोलीसमध्ये नव्हते ते सुद्धा पोलिसाच्या रोलमध्ये त्यांच्या लाठ्या काठ्या घेऊन विद्यार्थ्यांना मारत होते. या सगळ्या गोष्टी हे लोक घेऊन गेले सीजेआयकडे. पण सीजेआयचं म्हणणं आहे की आमच्याकडे वेळ नाहीये, आमचा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया घालवू नका. संपला विषय भाऊ, खतम, टाटा बाय बाय, टाटा. मग तुम्ही कोणाकडे जाल न्याय मागायसाठी? नेते त्यांचा मनमानी कारभार करणार, पोलीसवाले त्यांचा मनमानी कारभार करणार. जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि वरचं कोर्ट आपला ऐकत नसेल तर आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतील. न्यायालयीन मार्ग चालू ठेवावा लागेल. नंबर 2 आहे मानवाधिकार आयोग. आणि तिसरी म्हणजे जनतेचा आवाज. सोशल मीडिया आणि कायद्याच्या चौकटीत राहून शांततापूर्ण मार्गाने ह्या गोष्टी लोकांसमोर आणत राहावं लागेल. कारण शेवटी लोकशाहीत जनतेचा दबाव हाच सगळ्यात मोठा स्तंभ आहे. कायद्यावरचा विश्वास तुटू देऊ नका. कारण भारत देश खूप मोठा देश आहे आणि खूप लोकांनी बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलंय.